माझाची संवाद यात्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील गव्हाण गावात माझाची संवाद यात्रा पोहोचलेली आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही तर कधी निसर्गाच्या अवकृपेने पीकच उगवत नाहीये। अशातच सरकार कर्जमाफी कधी देणार याच्याच प्रतीक्षेत शेतकरी आहेत। पण शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संघर्ष यात्रा काढायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गावागावात चर्चा रंगू लागल्या। नेमकी शेतकरी कर्जमाफी हाच एक मुद्दा सध्या अधिवेशनात देखील गाजला। आता संघर्ष यात्रा देखील सातत्याने विरोधी पक्ष काढतायत। काय वाटतं मला एक शेतकरी म्हणून कर्जमाफ झालं पाहिजे? कर्जमाफी झालंच पाहिजे। उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या अगोदर कर्जमाफी केलेली आहे आणि आत्महत्या रोखायच्या असल्यास कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी ही झालीच पाहिजे। शेतकऱ्याला जी कर्जमाफी द्यायची आहे ती सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी, भरणारालाही द्यावी आणि बिन भरणारालाही द्यावी आणि ही कायमस्वरूपी पाण्याचे जे प्रश्न आहेत हे कायमस्वरूपी शेतकऱ्याला पाणी द्यावं आणि शेतकऱ्याला कडून न पैसे घेता कायमस्वरूपीचं पाणी चालू ठेवावं। मागे एकदा कर्जमाफी झाली ते काय त्या मागे एकदा कर्जमाफी झाली त्यामुळे काय झालं, ज्याला काय भरले बी नाहीत त्याला बी पैसे मिळाले, न भरणाराला बी मिळाले। तर असं होऊ नये, ती पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर वर्गवावेत। कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे, पाण्याचे जे शासन आता पाणी पुरवठा जे करतं म्हैसाळ, ताकारी, टेंबू याचं जी पाणीपट्टी जी मागतं शेतकऱ्यांना ती मागू नये। आणि दुसरी गोष्ट कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे। बँकांना याचा फायदा होतो असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, पण आम्हाला तरी ग्रामीण भागातल्या लोकांना तरी वाटत नाही असं की बँकांना फायदा होईल। जे काय कर्जमाफी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर करावी। महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याला लाईट बिलात सवलत, पाणी कंटिन्युटी देणं आणि त्याच्या शेतीचं उत्पन्न कुठल्या पद्धतीने वाढेल ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही वारंवार कर्जमाफी करत राहणार, शेतकरी आहे त्या ह्याच्यातून बाहेर येणार नाही, त्याच्या मालाला हमी भाव मिळणार नाही। कर्जमाफीपेक्षा हे फार महत्त्वाचं आहे। माझ्या मते असं की आता जे उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली गेली त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी सरसकट व्हावी असं अपेक्षित आहे। यामध्ये काय झालं की काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, काही जे 5 एकराच्या वरचे शेतकरी आहेत, तर याचा शासनानं कुठेतरी विचार करून समसमान सगळ्याला लाभ व्हावा या पद्धतीने शासनानं कर्जमाफी द्यावी, जेणेकरून गरीब शेतकरी असेल किंवा उच्च शेतकरी असेल यांना समान जर त्याचं हे मिळालं तर एक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळेल असं मला वाटतं। किती कर्ज आहे तुझं? माझं 7 लाख। कुठल्या बँकेत आहे? काय रत्नागर बँक। भरायचं आता काय भरलं नाही, भरत पण नाही। भरायसारखी परिस्थितीच नाही का? कसं भरायचं पैसे? काय झालं आता कसं आहे, महत्त्वाचा मुद्दा कसा आहे यातला, आता शासनाने कर्जमाफी सरसकट दिली पाहिजे। ह्याच्यावर दुसरा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याची जी मुलं आहेत त्यांना चांगल्या शाळेला चांगल्या कॉलेजेसने ॲडमिशन घेता यायला पाहिजे। शेतकऱ्याला वाटतं का नाही असं वाटतं का सर्व्हिसवाल्यांच्या आणि बिझनेसवाल्यांच्याच मुलांनी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची, त्यांना सगळं त्यांचं आयुष्य सगळं सेटल व्हावं। शेतकऱ्यांना पण तसं वाटतं ना। शासनाची धोरणं त्याच्या दृष्टीनं नाहीत। आणि राहिला विषय मोफत बी बियाणे द्यायची काय गरज नाही, कारण मोफत बी बियाणे देते त्यातलं एक बी उगवत नाही, ही सरळ परिस्थिती आहे। आणि जी खतं देते शासन त्या खताचा शून्य उपयोग आहे। जी टाकून द्यायची शेतकऱ्याला देते आणि वर्णमानात फुकट दिली तुम्हाला, काय उपयोग आहे? असलं करण्यापेक्षा ठोस निर्णय कुठं तर पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? ते सरकार म्हणते अभ्यास करतोय, कर्जमाफी तर देणार, आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनच आहोत। अभ्यास करणार आहे किंवा अभ्यास करून कर्जमाफी करणार आहे, मग आतापर्यंत यांनी केलं काय? आज 2.5 वर्ष झाली विरोधी पार्टी ओरडत्या, सत्ताधारी म्हणतायत आम्ही विचार करतो। किती दिवस लागले उत्तर प्रदेशच्या शासनाला? पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला, त्यांनी काय त्याच्यावर विचार अगोदर केला का आपली पार्टी निवडून येणार आहे आणि आपण कर्जमाफी द्यायची आहे त्यासाठी विचार केला आहे किंवा एखादं प्लॅनिंग करून ठरवून आपली कर्जमाफी केल्या? कशाचा आता ही विचार करायला लागलेत हेच काय समजेना का? शेतकरी मरायचीच वाट बघायला लागलेत? डोळ्यापुढे विधानसभा ठेवून किंवा कुठली एखादी तरी निवडणूक ठेवून जर असं तुम्ही जर शेतकऱ्याला जर खेळवत राहिला पण त्याचा उद्रेक होणार शेतकऱ्यांचा। आता ही अशी परिस्थिती आहे, इथून पुढे शेतकरी एक होईल आणि जसं ते ST वाले
परत शासकीय नोकरदार वगैरे अधिकारी जे संप करतात तसा इथून पुढे शेतकरी सुद्धा संप करणार. नक्कीच, म्हणजे या शेतकरी कर्जमाफीचं ना सरकारनं राजकारण करावं ना विरोधकांनी राजकारण करावं, सरसकट समसमान वाटप करून शेतकऱ्याला या कर्जाच्या जाचातून मुक्त करावं आणि त्याला सरळ हाताने भविष्यामध्ये ज्या काही योजना आहेत शेतमालाला भाव असू देत या योजना देऊन शेतकऱ्याला कर्जमाफीच्या गचाट्यातून बाहेर काढून सबळ बनवावं हीच अपेक्षा या आजच्या कट्ट्यावरून काही शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी मतं व्यक्त केलेत.